नमस्कार. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. प्रतिमाच्या कालच्या भागात आपण वल्कल प्रसंगातला काही पहिला जो भाग आहे तो पाहिला. त्याच्यानंतर हा भाग मुद्दाम पुढे घ्यायचा प्रयत्न केला आहे, कारण पहिल्या भागात आपण वल्कल प्रसंगाचं कारण, त्याचं औचित्य पाहिलं की इथे जो प्रसंग आहे अभिषेकाचा, त्यानंतर एक नाट्य व्हावं अशी एक सूचना दिली गेलेली आहे. विषयाच्या अनुषंगाने आनंदप्रद काहीतरी नाटक व्हावं अशी सूचना दिलेली आहे. त्यामुळे तिथे जी तयारी होती त्याला वल्कल लागणार होती, कारण वल्कल हे महालात येण्याचं काही औचित्य नाही आणि कारणही नाही. त्यामुळे भासावर कोणी आक्षेप घेऊन याची त्याने भरपूर काळजी घेतलेली. याला संविधानकाचं कौशल्य असं म्हणतात. तर हे वल्कल पुढे आपल्याला अंकातच कामी येणार आहे. तर ते ऐन वेळेला कुठनं आणणार, तर ती व्यवस्था केली. अवधातिका ते थट्टेने आणते, हे मुद्दाम शब्द वापरलेले आहेत, पण थट्टेने चोरून आणते. ही चोरी थट्टेतली सुद्धा सीतेला सहन होत नाही हे दाखवले. ते कॅरेक्टरायझेशन सुरू झालेलं आहे. ह्याच्यामध्ये या वल्कल प्रसंग हा अर्थातच काल्पनिक आहे. मग तो घालायचं कारण काय, तर ती वल्कल आपल्याला पुढे हवी आहे. दुसरं म्हणजे सीतेचा स्वभाव कळणार आहे. चरित्र चित्रणासाठी फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तर ती थट्टेतही तिला ती आपण पाहिलं काल की तिला ते सहन होत नाही आणि ती म्हणली एवम दोषो वर्धते. याच्यावरूनच आपल्याला कळतं की दुसऱ्याची वस्तू, जी व्यक्ती थट्टेत वल्कलासारख्या यक्कश्चित गोष्टीसाठी अवधातिकेला रागवते, ती कधीही राज्याचा लोभ धरणार नाही हे त्याला दाखवून द्यायचं आहे. जितका राम निष्पृह आहे तितकी सीताही निष्पृह आहे हे पुढे येणार आहे. तर त्याचीही इथे त्यांनी नांदी दाखवलेली आहे. आणि मग खेळकर प्रसंगात त्यांचं वय असं तरुण आहे, मग तिला इथे घालावं असं वाटतं. हे स्त्री स्वभावाचं कौशल्य आहे. आणि घातल्यानंतर ती 4 जणांना दाखवते. अर्थातच तिला ते सुंदर दिसतं आहे. आणि सर्वम शोभनम नाम म्हणतात ना, तिच्या अंगावर ते सोन्यासारखं वाटतं असं त्या म्हणतात. ती दुसऱ्या चिठीला म्हणते, तू नाही गं म्हणलीस काही. हा पण स्त्री स्वभावाचा फार सूक्ष्म आणि सत्य बारकावा आहे. हे टिपण्यात भास माहिरी, किंबहुना भवभूती आणि भास हे कालिदासापेक्षा अधिक जास्त सूक्ष्मतया, तरलतया ही संवेदनशीलतेची किंवा रिॲक्शन्सच्या जे गोष्टी आहेत ना त्या टिपतात. अतिशय सहजपणे भास टिपतो. भासाकडे ते फार अकृत्रिमतया टिपणं आणि मांडणं हे कौशल्य. हे संवाद कौशल्यासाठी, जेव्हा तुम्हाला संवाद कौशल्य भाषाचं म्हणतात किंवा वल्कल प्रसंग यावर चिंतन करा म्हणतात, तेव्हा त्याच्या घटना नसतात, त्या आपण वाचलेल्या असतात. त्याचे हे रिमार्केबल कॉमेंट्स आणि ह्यातनं दिसणारा कवी, त्याची छोटी छोटी कौशल्य आपलं जीवनाचं प्रतिबिंब आहे. कुठलीही स्त्री नटली की तिला एखादी म्हणली चांगलं दिसते, तिचं नाही समाधान होत. ती म्हणते तू काही बोलली नाही, नाही दिसते का गं खरंच चांगलं. सेम सीतेच्या तोंडी टाकले. तर हे टाकतो तेव्हा महाकवी हा काही वेडा नसतो. तो जितक्या बारकाव्याने आपलं जीवन बघत असतो, भावत असतं आणि तो प्रसंग तो निभावून नेतो, त्यामध्ये त्याचं सगळं कौशल्य आलेलं असतं. त्यामुळे संवाद कौशल्यासाठी पण हा खूपच महत्त्वाचा आहे. आणि ह्यात खूप मोठं आता नाट्यछलित येणार आहे. म्हणून काल आपण त्या खेळकर भागापर्यंत थांबलो. त्यानंतर एक दुसरी दासी येते आणि ती म्हणते आनंदाची वार्ता आहे. तर काय आहे, तर ती म्हणते की भर्तृदारकः किल अभिषिच्यते. किल हा शब्द जो आहे हा खूप काम करतो. किल म्हणजे इथे अर्थ घेताना म्हणायचं आहे म्हणे, अनिश्चितता दाखवतो. आता हे पण सत्य आहे, कारण की राजघराण्यात असंख्य गोष्टी घडत असतात, त्याचा कुणाला पत्ता पण नसतो. त्यामुळे तिच्या कानावर आलं, तिने सांगितलं. संवाद कौशल्यातला दुसरा इथे आणखी एक मुद्दा तुम्हाला दिसेल की हे जे पात्र असतात, दास दासी चेटी, त्यांच्या तोंडात तीळ भिजत नाही आणि त्या सांगू नको म्हणणाऱ्या गोष्टीसुद्धा सांगून टाकतील. किंवा एखादी गोष्ट निश्चित करायच्या पूर्वीच ती संपूर्ण राजदरबारात पसरलेली असते. त्यामुळे ती चेटीने थोडं ऐकलं की ती आनंदाने धावत आली, कारण तिला वाटलेलं की आपली सीतामाई आहे ती आता राणी होणार, म्हणून तिने खूप आनंदाने खरं ते सांगितलं. तर खूपच औचित्याला धरून प्रत्येक संवाद टिपला आहे, प्रत्येक प्रतिक्रिया टिपली आहे. आता हे ऐकल्यानंतर खरं तर सीतेने खुश व्हायला पाहिजे, पण अपिता आता हा कुशली असा प्रश्न विचारते. ह्यात सगळं सीतेचं कॅरेक्टर आलं की दशरथ हा राजा आहे, मग रामाला आत्ता युवराजपद का द्यायचं दशरथ असताना तिथे. म्हणजे मगाशी जे म्हटलं की तिची निस्पृहता आहे, त्याची नांदीच आपल्याला एवम दोषो वर्धतेपासून दिसली होती. आता ते जे व्यक्तिचित्रण आहे, तो जो स्वभावरेखा आहे, ती कशी अलगद अकृत्रिम फुलवली आहे बघा. ती म्हणते का दशरथ महाराज तर कुशल आहेत ना, म्हणजे ते
ते असताना युवराजपद कशाला एखादी राणी म्हणली असती किती छान, चला आता मी युवराज्ञी होणार, असं ती म्हणली नाही. हेच तर आदर्श त्या प्रातस्मरणीय अशा पतिव्रता स्त्रीचे एक एक मुद्दा सुरू झालेला आहे. त्यावर शेटी म्हणते, अहो महाराजच अभिषेक करणार आहेत त्यांना. ती म्हणली, यदि एवं द्वितीयं मे प्रियं श्रुतम. असं असेल तर मी दुसरी प्रिय बातमी ऐकली. म्हणजे महाराजांना अभिषेक होणार आहे, पण त्यात ताता कुशली हे महत्त्वाचं आहे. आणि ते कुशल असताना युवराजांना अभिषेक होत आहे, त्याचं मला स्वागत आहे. म्हणजे मोठ्यांचा आदर, राज्याची निस्पृहता, हे सगळं तिला माहिती आहे. कधी युवराजपद येतं, जेव्हा राजा आता मनात निघून जाईल. दशरथ महाराज तिला हवेत, तात तिला हवेत. आणि तात कुशल असताना का म्हणून राज्याभिषेक? तर तातांनीच ठरवलं आहे. मग मी एवं मे, यदि एवं असं असेल तर द्वितीयं मे प्रियं श्रुतम. पहिलं तिला ताता कुशली हे राज्याभिषेकातलं तपशील महत्त्वाचं आहे. टीकांमध्ये आपल्याला दिसतं की भर्तृदारकः अभिषिच्यते हे मंगल आहे. हे मंगल असलं तरीसुद्धा त्यामध्ये तिला एक अमंगलाची आशंका चाटून गेलेली होती. आणि म्हणून तिने म्हटलं का तातर कुशल आहेत ना, मग ताता कुशली आणि महाराजेनं एव, या एव शब्दाला म्हणून महत्त्व आहे. हां, मग मला मी ते कुशल असताना अभिषेक करत असतील तर ते माझ्यासाठी द्वितीयं मे प्रियं श्रुतम. हे कॅरेक्टरायझेशन बघत जा. हे तपशीलवार का काढलेत की जेव्हा राम राज्य नाकारणार आहे तेव्हा सीतेला काय अजिबात त्यात गैर वाटणार नाही आहे. ही मनोभूमिका सीतेची रंगवण्यासाठी हे सगळं संवादामध्ये महत्त्व आहे. हे झाल्यानंतर आपल्याला पुढे दिसेल की ठीक आहे, ते अलंकार वगैरे सीता आहे ती काढून, म्हणजे तिने आधी वल्कल नेसायचा प्रयत्न केलेला होता. आणि आता आपल्याला असं दिसेल की तात कुशली अभिषेक म्हटल्यावर तिला आपला एक दागिना देऊन टाकते काढून. तर दागिना काढून देताना ती म्हणते, अजून मोठा कर तुझा पदर. म्हणजे पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की काही प्रिय कोणी सांगायला आलं तर त्याचं आपण कसं तोंड गोड करा म्हणतो, तुझ्या तोंडात पेढा ठेव म्हणतो, तसं हे श्रीमंत लोक आहेत, हे आपला दागिना काढून द्यायचे. आणि तेवढ्यात नगाऱ्याचा आवाज येतो. आवाज आला तर बरोबर आहे, कारण अभिषेक आहे. पण आवाज येता क्षणी तो आवाज वाटेपर्यंत तो थांबला सुद्धा. हे संविधानकाचं कौशल्य. राज्याभिषेक होणार आहे, राज्याभिषेक मोडला आहे, होण्याची बातमी येईपर्यंत मोडल्याची बातमी येणार आहे. हे जे अघटित घडलं आहे ना, हे दाखवताना त्याचा एक मी म्हटलं तुम्हाला धक्का बसला पाहिजे. आता रसिकांना बसतोय. आणि सीता एवढंच म्हणते, म्हणजे तिथे नगाऱ्याचा आवाज आलेला, काही विघ्न आलं नसेल ना राजवाड्यात, अनेक घटना पण घडतात, त्यामुळे नसेलसुद्धा आलं, म्हणजे ती त्या आता अभिषेकाच्या आनंदात हुरळून गेली आहे, भारावली आहे, ती स्वप्न होती, असं काहीही कवीने दाखवलेलं नाही. कधीकधी ना अशा ह्या ज्या गॅप्स असतात ना, ह्याला मौनाचे गाभारे म्हणतात. काय झालं, नगाऱ्याचा आवाज बंद पडला का, काही घडलं नाही ना, नाही काहीतरी असेल, म्हणजे काय दुसरी काही कामं असतील. एखादी म्हणली असती, आत्ता तू म्हणले अभिषेक, खाली नगारा वाजतोय, आत्ता बंद पडलं, म्हणजे माझ्या अभिषेकाचं काय झालं. हे जे प्रश्न आहेत ना, हे तिला नाही आहे. हे दाखवण्यासाठी हे वाक्य आहे की ठीक आहे, पटह झाला तरी अथवा बहुवृत्तांतानी राजकुलानी. म्हणजे रोज ज्या घटना घडत आहेत इतक्या सहज घटनेने तिने अभिषेकाला घेतलं होतं, त्यामुळेच तो अभिषेक झाला आहे का नाही झाला आहे, या म्हणजे होतोय नाही होतोय किंवा काय, याचा तिच्यावर फारसा परिणाम होत नाही आहे, जसा रामावर होणार नाही आहे ते दाखवण्यासाठी अथवा तिने म्हटलं आहे. आणि बहुवृत्तांतानी राजकुलानी हे प्रॅक्टिकल सत्य आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणते की ओढून ताणून संविधानक आणलेलं नाही. दुसरं म्हणजे अभिषेक होतोय आणि अभिषेक मोडणारे हे ज्या क्षणार्धात घडलेलं आहे त्याचा इम्पॅक्ट दाखवण्यासाठी हे वाक्य आहे. आणि मग चेटी असं म्हणते की मी आता जे चेटी आहे ती असं म्हणते की मी असं ऐकलं की राजकुमारांना अभिषेक झाला की महाराज वनात जाणार, कारण की ती पद्धतच आहे. रघुकुलाचं रघुवंशात वर्णन केलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे, शैशवे अभ्यस्त विद्यानां, यौवने विषयिष्णां, वार्धके मुनिवृत्तीनां, योगेनांते तनुत्यजाम. हे आदर्श जीवनशैली आहे त्यांची. त्यामुळे बालपणी अध्ययन करणार, तरुणपणी संतानप्राप्तीसाठी गृहस्थाश्रम स्वीकारून राज्यविस्ताराला आधार म्हणून युवराज देणार, त्याला तयार करणार. आणि मुनी हा वार्धके म्हणजे पुढच्या काळात वानप्रस्थाश्रम स्वीकारणार आणि योगाच्या जीवावर तनुचा त्याग करणार, अशी अत्यंत
आदर्श जीवनशैली आहे, त्यामुळे ते जाणारच. हे पण तिने सीतेला सांगून टाकल्यावर मग तिला त्यातला आनंद पूर्णच गेला. आणि अतिशय सुंदर वाक्य, यदि एवं म्हणजे असं असेल तर न तत् अभिषेकोदकम, मग ते जल हे अभिषेकाचं जल नसून ते आता तिथे मुखोदकम म्हणजे अश्रुजलात परिणत होईल. मला हे नाही सहन होते असं ती म्हणत आहे. ह्याच्यातनंच दाखवलं आहे की ती राज्याबद्दल निस्पृह आहे. तिला युवराज हा पद असेल तर चालेल, पण ॲट एनी कॉस्ट नको आहे. आणि दुसरं म्हणजे वानप्रस्थाला तात गेलेले तिलाही नको आहेत. हे सीतेचे वर विचार दाखवताना तेच विचार खाली राम करतो आहे, हे मुद्दामून आता पुन्हा दाखवलं जाणार आहे. आणि त्यानंतर राम स्वतः म्हणणार आहे की विधात्यानी असं एक छान समविचारांचं आपलं दाम्पत्य निर्माण केलं आहे असं म्हणणार आहे. तो त्या वाक्याची पुष्टी इथे आपल्याला सगळीकडे दिसणार आहे. कारण आत्ता सीता जे काय बोलते ते रामाला माहीत नाही, आणि इकडे राम दरबारामध्ये काय बोलला हे सीतेला माहीत नाही. पण दोघांच्या विचाराची, कारण की एकरूपता असते. वैवाहिक जीवन, दाम्पत्य जीवन हे आत्म्यांचं एकरूपत्व असतं. दोन देह असतात पण एक प्राण असतो, अशा पद्धतीने ते जगत असतात. असं दाम्पत्य किंवा असं जोडपं विधाता क्वचितच जन्माला घालतो. त्यातलं हे रामसीता आहे. हे दाखवण्यासाठी तो विचार आला की जर तात नसतील तर अभिषेकाचं उदक हे मला नाही, मला अश्रू जल वाटते, अशा पद्धतीने विचार केलेला आहे. आणि त्यानंतर आता रामाचे आपल्याला दाखवलेले हे तो हंत हो आरब्धे पटहे स्थिते गुरुजने भद्रासने लंघिते स्कंधोच्चारण नम्यमान वदन प्रच्योतितो ये घटे राज्ञाहूय विसर्जिते मैजनो धैर्येण मे विस्मितः स्वः पुत्रः कुरुते पितुर यदि वचस कस्तत्र भो विस्मयः. हे विस्मयकारक घटना, ही अत्यंत धक्कादायक घटना, ही राम ही एक कॅज्युअल गोष्ट म्हणून घेतो. आणि लोक अभिषेक मोडल्यावर इतके आश्चर्य का वाटते लोकांना, असं तोच प्रश्नात टाकतोय समाजाला. याच्यातनं राम किती स्थितप्रज्ञ, निस्पृह, पितृभक्त आणि वचन पाळणार आहे ते आपल्याला दिसणार आहे. ह्या श्लोकात म्हटलं आहे की पहिले 2 ज्या ओळी आहेत त्यांनी तेथे जिवंत प्रसंग चित्रण दाखवलं आहे. 2च ओळीत फक्त, की अभिषेक सुरू झाला, नगारे वाजायला लागले, गुरुजन त्या मंगलासनापाशी आले, मी सिंहासनावर आरोहण केलं आणि कलश असे उचलून त्याच्यातनं ती कलशांचं मुख तोंड असं खाली वळवून त्याच्यातनं अभिषेकाचं उदक माझ्या खांद्यापर्यंत येत असतानाच, ह्या पहिल्या सतीसप्तमीचा अत्युत्कृष्ट वापर, कंडिशनल क्लॉज, ही घटना घडत असतानाच, म्हणजे आता आनंदाने एक मांगल्य आहे, पावित्र्य आहे, ही घटना आज्ञा म्हणून त्यांनी स्वीकारलेला आहे हा अभिषेकसुद्धा. तर ही घटना चालू असतानाच काय झालं ते त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणून पहिल्या 2 ओळीत मंगल आणि राज्ञा आहूय. राज्ञा म्हणजे राजाने मला बोलावलं आणि बोलावल्यानंतर त्यांनी मला निरोप दिला आणि तो मी ऐकला. काय केलं की त्याने सांगितलं की राज्याभिषेक होऊ शकत नाही आहे आणि त्यामुळे मला बोलवून घेतलं आणि मी ठीक आहे, मी ऐकलं त्यांचं. तर मी जर त्यांचं ऐकलं आणि मी दूर झालो तर ह्या माझ्या धैर्याने, इथे धैर्य या शब्दाचा अर्थ कसा आहे ते सांगते. कुमार संभवमध्ये असं म्हटलेलं आहे की विकार हेतौ सती विक्रियन्ते येशान न चेतांसी त एव धीरा. हा विकाराचं कारण समोर असताना सुद्धा ज्यांच्या अंतःकरणात यत्किंचितही चलविचल होत नाही त्यांना धैर्यशाली म्हणतात. सेम इथे रामाने धैर्य दाखवलेलं आहे. आपल्याला फक्त धैर्य म्हणजे शौर्य म्हणजे कोणाला वाचवणं, पुरात उडी मारणं ते आहेच, पण जेव्हा आपल्यासमोर सगळं आहे आणि ते आपला हक्क अधिकार असताना, तो तोंडापाशी घास आलेला असताना कोणीतरी कपटाने काढून घेतला तरीही जे धीर राहतात ते सत्पुरुष आहेत. त्यातला हा राम आहे. एक छान आहे की राम हा देव न दाखवता मनुष्य, मर्यादा पुरुषोत्तम याचं अत्युत्कृष्ट चित्रण इथे दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे पित्याची आज्ञा म्हणून मी विसर्जन झालं अभिषेकाचं, मी बाजूला झालो, तर मी वडिलांची आज्ञा ऐकली. साधी गोष्ट आहे, मुलगा वडिलांची आज्ञा ऐकतो, तर लोकांना एवढं आश्चर्य वाटायचं काय कारण आहे.
असं तो म्हणतोय. आणि विरम्यताम इदानीं पुत्र, विरम्यताम म्हणजे थांबा, हा थांबवला गेला पाहिजे अभिषेक. इति स्वयं राज्ञा विसर्जितस्य अपनित भारोच्छ्वसितम इव मे मनः. अतिशय सुरेख म्हटलंय की राजाने स्वतःच सांगितलं की थांब बाबा आता. असं म्हटल्यावर मला उलट आनंद झाला, डोक्यावरचं ओझं गेलं, राज्याची धुरा, ही टांगती तलवार आहे ती नको मला, मला माझे वडील हवेत, हा जो भाव आहे ना, त्यामुळे त्याच्या मनाला आनंद झाला. आणि तो आनंदाने ह्या कसं सहन करतोय, यामुळे प्रजा ही अस्वस्थ झालीच आणि त्याचं ते धैर्य पाहून अत्यंत थक्क झाली. तेव्हा तो म्हणतो की मी वडिलांची आज्ञा ऐकली, या व्यतिरिक्त मी काहीच केलं नाही, तर त्यात मी वडिलांची आज्ञा ऐकायचीच असते, ह्यात तुम्हाला काय आश्चर्य वाटतं. ही त्याची स्थितप्रज्ञता आहे, त्याची पितृभक्ती दाखवण्यासाठी हे उद्गार आहेत. आणि तो म्हणतो हे नुसतं नाही, हे त्याचं दांभिक वचन नाही, पुढे जाऊन तो स्वतः कोट केलेलं दाखवलं आहे की दिष्ट्या स एव अस्मि राम, हा मी तोच राम आहे ज्या रामाचे लाड केले, ज्या रामाला वडिलांनी प्रेमाने घडवलं, ज्या रामाला शिकवलं आहे, तो राम मी राहिलो. आणि महाराज हा एव महाराज हा, आणि महाराजच महाराज राहिले, याचा त्याला अतिशय आनंद होतो. आणि त्या आनंदाच्या ओघात तो म्हणतो ठीक आहे, आता मी जरा मैथिलीला भेटायला जातो. आता तो मैथिलीकडे येणार आहे. हां, आता मैथिलीकडे सीतेच्या महालात तो येणार असताना तिथे ते अवदातिका असते, ती म्हणते भट्टीनी भर्तृदारका खलु अवगच्छती, भर्तृदारक येत आहेत आणि तुम्ही ते आपण अजून वल्कल काढून घेतलं नाही आहेत तुम्ही, असं तो म्हणतो आहे. तोपर्यंत राम आला आणि राम म्हणाला मैथिली इथे काय बसली आहेस तू. आणि त्याच्यानंतर त्यांचे जे संवाद आहेत इथे हळूहळू पहिला जो खेळकर संपला आणि इथे आरब्धे पटे हा जो श्लोक आहे ना, हे भाषाच्या संविधानकाचं अत्युत्कृष्ट, याला औचित्य म्हणतात. कसा डेव्हलप केला, पहिल्या 2 ओळीत मांगल्य, पावित्र्य, आनंद, आशा, भावी जीवनाचे स्वप्न, जबाबदारी, हे सगळं दाखवलं आहे. आणि रीतीप्रमाणे तो युवराज होण्यास योग्य पण आहे आणि केवळ आज्ञा म्हणून त्यांनी ते स्वीकारलं होतं. आणि दुसऱ्या 2 ओळीत चालू असलेल्या अभिषेकात म्हणजे मिठाचा खडा दुधात पडावा तसा तो विघ्न आलं, हे दाखवलंय. तर असं काम राज्याभिषेकाचं वर्णन अधिक का नाही दाखवलं, तर राज्याभिषेकाचा आनंद प्रसंग फोकस करायचाच नव्हता. आणि पुढे आपल्या दृष्टीने जे दुःख आहे ते रामाला आणि सीतेला दुःख वाटणारच नाही आहे, म्हणून पुढच्या 2 ओळीत त्याला पितृआज्ञेमध्ये रूपांतरित करून तो बाजूला झालेला दाखवलं आहे. ह्याच्यातनं रामाचा स्वभाव फोकस करण्यासाठी रामाचं कॅरेक्टर सुरू झालं. आपण पहिल्यांदाही लक्षात ठेवायचं, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. जे सीतेचे विचार आहेत तेच रामाचे. आणि राम म्हणाला मी माझी आज्ञापालन केली ना आलो. इतक्या सहजगत्या अभिषेक, आपल्याला छोटी खुर्ची, छोटं पद अन्यायाने कोणी हिरावून घेतलं तर आपण सामान्य माणसात आपण दुखावतो. एखादा जरा असेलच महत्त्वाकांक्षी तर तो कोर्टात केस करतो, भांडतो. राम हा सर्वांच्या पलीकडे असलेला शूरवीर सात्विक आहे, पण त्यांनी त्याला पितृ आज्ञा म्हणून सोडून पण दिला तो विषय. आता तो मैथिलीकडे आला असताना जे पुढचे आहेत ती सगळं वल्कल प्रसंग, यामध्ये खेळकरपणा आहे, स्थितप्रज्ञता आहे, नाट्यछलिता आहे. पुढच्या ज्या घटना होणार आहेत त्यांची नांदी आता ह्या संवादातनं कशी दिसते बघा. आता अवधातिका बघते की वर आलेल्या रामाचा जो वेश आहे तर तो राजकुमाराचाच वेश आहे, म्हणजे ते त्यांना अभिषेक वगैरे झाला की नाही. सीता म्हणते अशी लोक काही खोटं बोलत नाहीत, असेल राजवाड्यात वेगवेगळ्या घटना घडतच असतात. पुन्हा तेच वाक्य आहे, अथवा बहुवृत्तांतानी राजकुलानी. नाही ठीक आहे, आपल्याला कळलं असेल तसं काही नसेल, अत्यंत आपल्याला एखादी उच्च पदाची नोकरी मिळते असं आपल्याला कळलं, आपलं प्रमोशन होतं आहे असं आपल्याला कळतं आहे, आणि नाही झालं तर आपल्याला धक्का बसेल की नाही. हे एका घरात दाखवलं आहे, हे बदल केलेले आहेत हे थोडे, पण ती म्हणाला ठीक आहे नाही झालं. इतक्या ज्या सहजतेने राम बाजूला झाला आहे त्या सहजतेने सीता त्या बातमीकडे बघते, फार त्यात अडकत नाही आहे की ती निस्संग पत्नी आहे. निस्संग रामाची निस्संग पत्नी बघा कशी बोलणार आहे पुढे. तर मग सीता असं म्हटल्यानंतर राम म्हणतो काय काय बोलणं चाललं आहे तुमचं. आता हे मी तुम्हाला जास्त का सांगितलं, आपण समीक्षण लिहिताना वगैरे असं लिहित नाही, आपण आता हे शिकतो आहे म्हणून तपशिलात जरा जास्त जाऊन सांगितलं. तर
सीता कावरी म्हणते, ती म्हणते नाही काहीतरी अभिषेक असा म्हणत होते. अभिषेक म्हटल्यावर राम म्हणतो मला तुझं कुतूहल कळतं, खरंच होता अभिषेक, पण ऐक. आणि शांतपणे राम ती घटना सांगतो. आणि ती सांगताना तो म्हणतो की प्रजाजनांना बोलावलं, वसिष्ठ मुनी वगैरे आले आहेत. नंतर मातेच्या म्हणजे मला स्वतः दशरथाने जवळ घेतलं आणि मातेच्या गोत्राचा उल्लेख केला आणि म्हणाला कौसल्यात्मज असा तू, आणि म्हणाला बाळारामा या राज्याचा स्वीकार कर, अशी मला त्यांनी आज्ञा केली. आता इथे गतिमानता आहे संवादाला आणि रिॲक्शन्स बघा काय सुरेख आहेत. पात्रानुकूल भाषा कशी असते. मला आज्ञा केली म्हणून मी ती स्वीकारणार होतो. म्हणजे मला काही त्यात लोभ नव्हता, पण त्यांनी आज्ञा केली. मग आपण काय म्हणालात, राज्य स्वीकार कर हे असं जेव्हा म्हटले ते बाळा हे राज्य स्वीकार कर, लगेच सीता म्हणते मग आपण काय म्हणालात. तेव्हा अतिशय सुरेख रामानी दाम्पत्य जे असतं ना त्यांच्यात एक प्रेमाचं अद्वैत असतं. आणि असं परमेश्वर कृपेने एका समविचाराचे आले ना ते, तर काय रिॲक्शन्स आहेत बघा. तो पटकन म्हणतो, हा पती पत्नींचा खेळकर संवाद दाखवला आहे. तो मैथिली त्वम तावत किन तर कैसी, तुला काय वाटतं मी काय म्हटलं असेल. तिला माहीत नाही आहे काहीच. ती म्हणते मला असं वाटतं आर्यपुत्रेण अभणित्वा किंचित. अभणित्वाला फार महत्त्व आहे. एकही शब्द न उच्चारता दीर्घम निश्वस्य एक लांब उसासा टाकून महाराजस्य पादमूलयोः पतितम. मला वाटतं की तुम्ही एक शब्दही न बोलता एक उसासा टाकून पायावर लोटांगण घातलं असेल हो महाराजांच्या. म्हणजे जे सीतेला वाटत होतं आपी ताता कुशली, तसंच तात हवे आहेत जे रामालाही आणि सीतेलाही. म्हणून तुम्ही नाही, तुम्ही तर त्यांच्या पायाच पडला असाल. राम अतिशय खुश होतो. सुष्ठु तर्कितम, अगदी नेमकं ताडलंस. बघा इतकं सुंदर शब्द वापरलेत. आशय घन असते महाकवींची शैली, पण मितव्ययी असतं. अगदी नेमकं ताडलंस. खुश होतो तो आणि तो ॲप्रिशिएट करतो आणि तो म्हणतो अल्पम तुल्यशीलानी द्वंद्वानी सृज्यन्ते. राम स्वतः विधात्याला एक क्रेडिट आहे तसं फार क्वचित अशी एकाच विचारांची जोडपी निर्माण केली जातात असं म्हणतो. कारण की बऱ्याच राज्यांच्या उलथापालथीमध्ये आपल्याला आनंदीबाई वगैरे माहिती आहे स्त्रियांचा हात असतो. इथे स्त्री ही खरं म्हणजे जेव्हा गृहस्थाश्रम स्वीकारला जातो तेव्हा त्या पत्नीला आपल्या आयुष्यात आणायचं कारणच असं असतं की तिच्याबरोबर आनंदाने धर्माने वागून जीविताचं आपलं जे ध्येय आहे ते साधत तृप्तीतून विरक्तीकडे जाण्यासाठीच संसारात पत्नी आणत असतात. तशी पत्नी मिळावी लागते. तशी रामाला मिळाली होती. त्यामुळे रामाच्या मुखातून अतिशय सार्थक धन्यतेचे सहजोद्गार तृप्ततेचे आले आणि तो म्हणाला फार क्वचित अशी समविचाराची म्हणजे जोडपी जन्माला घातली जातात. खरंच ग मी तू म्हणते तसंच झालं. मी त्याच क्षणी महाराजांच्या पाया पडलो, लोळणच घेतलं त्यांच्या चरणावर. आणि त्यानंतरचा जो पुढचा श्लोक आहे हा अत्युत्कृष्ट भावशिल्प आहे. लक्षात ठेवा, तरल भावच्छटा रिॲक्शन्समध्ये येतात त्या वेगळ्या आणि त्या येतच राहतात. भावशिल्प म्हणजे एखादं भाव आहे, तोंडाने बोलणार नाहीत, खूप ॲक्शन्स दाखवणार नाहीत, पण त्याच्यातून प्रचंड ध्वनी आपल्याला दिसतो. आणि तो हा श्लोक आहे की समम बाष्पेण पतता तस्योपरी मम अपि अधः पितुर्मे क्लेदितो पादो ममापि क्लेदितं शिरः. तिला एक्झॅक्टली तिथे काय घडलं ते तो सांगतोय. असं म्हटल्या क्षणी महाराजांनी बाळा राज्याचा स्वीकार कर अशी आज्ञा केल्या क्षणी तू म्हणलीस तसं मी पायावर लोटांगण घातलं आणि घळाघळा माझ्या डोळ्यातून अश्रू, त्यांचा अभिषेक तातांच्या चरणांना झाला. त्यामुळे त्यांचे चरण ओले झाले आणि तातांच्या डोळ्यातूनही इतका अश्रू आनंदाने येत होते की माझं मस्तक भिजलं. आता आपल्याला माहिती आहे की शब्दांच्या पलीकडे जो भाव आहे, रस आहे, तो काव्याचा आत्मा असतो. तर त्याच्यामुळे आपण ह्याचा वाच्यार्थ पाहिला तर एकाच वेळे असं घडलं, माझे पाय भिजले त्यांच्या अश्रूंनी,
माझं डोकं भिजलं आणि माझ्या अश्रूंनी त्यांचे चरण भिजले. बाई हे काय? विद्यार्थी म्हणतात बाई हे लिहायचं काय गरज आहे भासाला? हेच लिहायचं गरज आहे, कारण ह्यातूनच राम दिसतो. ह्यातून ह्या प्रसंगाची धन्यता दिसते की अत्यंत उत्तम योग्य राज्याला सांभाळायला कर्तबगार असा पुत्र मला भगवंताने दिला आहे आणि मी कृतकृत्य झालो. पहा हे कसं जीवनाचं प्रतिबिंब आहे. तर एखादा बिझनेसमन आहे, त्याचा मुलगा हा अतिशय छान तयार झाला की तो म्हणतो मी मोकळा झालो, ह्याच्या खांद्यावर बिझनेस सोपून कृतकृत्य झालो. आपण व्यवहारात म्हणतो ही तर राज्याची जबाबदारी आहे. आणि राम हा प्रजेला दशरथाची विस्मृती होईल इतका उत्तम युवराज आहे असं म्हटलं गेलेलं होतं. त्यामुळे त्याला कृतकृत्यतेचे आनंदाश्रू ओघळत होती. त्यामुळे दशरथाच्या अश्रूंमध्ये कृतकृत्यता, समाधान, आनंद आणि अतिशय उत्तम मुलगा जो आपल्याला मिळाला म्हणजे यज्ञप्रसादाने त्यांनी जीवन धन्य झालं, ते अश्रू आहेत. या अश्रूमध्ये अश्रूंनी कोणाचे डोळे भिजले, कोणाचे पाय भिजले हे सांगण्यासाठी हे लिहिलेलं नाही. मुळात वाच्यार्थ हा फक्त आपल्याला अर्थ कळण्यासाठी असतो आणि उत्तम काव्य असतं ते विश्रांत होतं ना, ते अत्यंत आनंद देण्यासाठी सुंदर त्यात जो ध्वनी रमणीय व्यंग्यार्थ लपलेला आहे तो सूचित करतो आणि आपल्याला रसिक त्या आनंदात विश्रांत होतो. तर हे जे भावशिल्प आहे ह्याच्यानं दशरथाची कृतकृत्यता, धन्यता, उत्तम पुत्र आपल्या नशिबी आला आहे, परमेश्वराने आपल्या भाग्यात दिला आहे आणि आज राज्यकार्याच्या दृष्टीने सुद्धा मी कृतकृत्य होत आहे. माझी एक जबाबदारी मी आजपर्यंत सांभाळली आणि उत्तम युवराज राज्याला देऊ शकलो, राज्याला वारस देऊ शकलो, ह्याची कृतकृत्यता आहे. म्हणून ते आनंदाश्रू आहेत. आणि रामाचे मात्र दुःखाश्रू आहेत. त्याला तात हवे तर राज्य नको. त्यामुळे आज्ञा करतायत म्हणून पाळावी लागते. राजाज्ञा असते, पितृआज्ञा असते. गुरूंच्या आज्ञेपुढे एक अक्षरही बोलायचं नाही. म्हणून ती म्हणते ना अभणित्वा किंची. कॉमेंट्स करता येईना, आर्ग्युमेंट करता येईना, बाबा मला तुम्ही हवे राज्य नको वगैरे, हे आपण लिहू. असं नाटक आपण लिहू, महाकवी नाही लिहित. तिने म्हणून तिथे कवीने अभणित्वा शब्द घातलेला आहे. जे सीतेचं मन आहे तेच रामाचं मन आहे. एक शब्दही न उच्चारता आज्ञा पालन करावी लागणार आहे म्हणून गप्प बसला. पण मौन, ह्या मौनात हे गाभारे असतात. मौनाचे गाभारे किंवा काही ठिकाणी जेव्हा कवी काहीच लिहित नाही किंबहुना गॅप ठेवतो, काय बोललं काय बोललं काय नाही बोललं काय, हे चर्चा आपण करतो. अभणित्वाचं हे स्पष्टीकरण आहे. त्या क्षणी आलेली तत्काळ आलेली सहज प्रतीक्षित प्रतिक्रिया काय, तुम्ही लोटांगण घेतलं आणि घळाघळा अश्रू आले. कारण त्याला तात हवी होते. त्याला माहिती आहे की आता तात वानप्रस्थाला जातील, मला राज्य नको, मला तात हवीत. म्हणून त्याच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू आले. त्यामध्ये पितृनिष्ठा, निस्पृहता, राज्याचा लोभ नसणं, पात्रता आणि शास्त्राच्या दृष्टीने अधिकारी असूनसुद्धा राज्य स्वीकार करताना आधी पिता आणि मग राज्य, हे जे आपण पाहिलेलं आहे की पित्याला मारून राज्यावर बसणारे राजे आपल्याला माहिती आहेत. आणि हे राजे बघा यानंतर म्हणून हे अत्युत्कृष्ट भावशिल्प आहे. रामाचं कॅरेक्टरायझेशन पण यात दिसतं आणि दोन बाजूनी दिसतं. दशरथ जेव्हा कृतकृत्य स्वतःला मानतो तेव्हा त्याचा पुत्र किती उच्च कोटीचा, जबाबदार, प्रजाप्रिय आहे हेही दिसतं. आणि रामाच्या डोळ्यातले अश्रू हे निर्लोभपणे आज्ञा म्हणून राज्य स्वीकारायचं, पण तातांचा विरोध होत असेल तर नको राज्य, ही जी तरलता आहे ती दाखवली. अत्यंत उत्तम. याला म्हणतात भास. किंबहुना अनेकदा कालिदासापेक्षाही भास हा अधिक सहजतया आशय घन लिखाण करू शकतो असं माझं स्वतःचं मत आहे. सीता म्हणाली मग पुढे काय झालं? मग मी विनंतीचा स्वीकार करत नव्हतो तेव्हा तातांनी मला प्राणांची सुद्धा शपथ घातली. आणि मग पुढे काय झालं? फार गतिमानता दिलेली आहे. मग ते म्हणतो शत्रुघ्न लक्ष्मण गृहीते घटे अभिषेके. पुन्हा सती सप्तमीचा वापर आहे. फार उच्च पद्धती आहे. छोटी छोटी वाक्य करताना एक परिस्थिती चालू असताना दुसरी परिस्थिती ती जास्त इम्पॅक्ट देते. ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. शत्रुघ्न लक्ष्मण यांनी अभिषेकाचे कलश धरले. छत्रे स्वयं नृपतीना रुदता गृहीते. आणि डोळ्यातनं अश्रू, आनंदाश्रू येत त्या यांनी स्वतः महाराजांनी माझ्या डोक्यात छत्र धरलं. आणि संभ्रांतया किमपी मंथरया च करणे राज्ञा शनैः अभिहितंच. आणि गोंधळलेल्या मंथरेने महाराजांच्या कानात काहीतरी सांगितलं. हे बघा, घटना घडली ती सांगावी लागते. मंथरेला विशेषणं दिलेली नाहीत. दुष्ट, क्रूर, कारण गेलं आहे ना राज्य, पण तो राम आहे आणि तो भास आहे. भासाला तर उदात्तीकरणाचा
म्हणजे त्यासाठीच त्याने अवतारकार्य असण्यासारखी नाटकं लिहिली आहेत, तेच अवतार. त्यामुळे आणि तो राम आहे, तो काही वाईट बोलणार नाही. पण गोंधळलेली ती एवढं सांगितलं आणि महाराजांच्या कानात तिने काहीतरी सांगितलं हळूच. आणि एखादा आपण असतो तुला असतं आणि गेलं बुवा माझं राज्य. अगदी आपण तत्त्वज्ञाचा रामाच्या मुखात घालून लिहिलं असतं, तू शोक करू नकोस, मीही केलेला नाही आणि आपल्याला कोणालाही दोष द्यायचा नाही, असलं नाटक आपण लिहू. भास किती आशय घन आणि किती मितव्ययी शैलीमध्ये परिणाम साधतो बघा. कारण त्याला राम उभा करायचा आहे, जो मर्यादा पुरुषोत्तमी. तो एवढंच म्हणतो, नच अस्मी राजा, आणि मी राजा नाही आहे. मी राजा नाही म्हणजे आज मी कामावर नाही आहे इतक्या सहजपणे बोलण्यासारखं तो बोललेला आहे. यालाच म्हणतात निस्संगता, यालाच म्हणतात मूर्तिमंत पितृनिष्ठा. आज्ञा ऐकली, मी राजा नाही म्हणजे त्याच्या मनावर या घटनेची काय प्रतिक्रिया आहे ते ह्या 3 शब्दातनं दाखवले. आणि मी नाही झालं, मी आता राजा नाही आहे. वर्तमानाची जाणीव दिली, ती फार स्वप्नात रमली नव्हती, हे आधीच दाखवलं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, त्याला तर राज्यापेक्षा पिताच प्रिय होते, त्यामुळे त्याला काही फरक पडलेला नाही आहे. पण तरीही एखादी मंगल गोष्ट घडत असताना बिघडली तर कुठल्याही आत्म्याला जे क्लेश होतात ते कुठेही नाहीत असं भासाने दाखवलं. आणि मी नाही आता राजा. आता ह्याच्यावर एखादी पत्नी हळहळलेलं म्हणे, अरे रे असं नको होतं व्हायला. ती म्हणाली प्रियम मे. आता ती प्रियम मे म्हटल्यानंतर त्याला चिकटून जे वाक्य, हे पुन्हा संवाद कौशल्याचं, हे पुन्हा व्यक्तिरेखेच्या आदर्श चित्रणातलं वाक्य आहे. महाराजा हा एव महाराजा हा, आर्यपुत्र हा एव आर्यपुत्र हा, जे रामाने खाली उच्चारलं होतं दरबारात, ते सीतेच्या प्रासादात इथे आपल्याला दिसत आहे. यातच त्या दाम्पत्य जीवनाचं एकात्मता विचारांची मनोमिलन आहे आणि एकच विचार, एकच बुद्धी, एकच ध्यासाने जगणारं हे आदर्श दाम्पत्य आहे, हे आपल्याला इथे दिसतं. आणि भासाला ही सवय ती वाक्य रिपीट करायची, पण त्यामागे जी कारणं आहेत ना त्याचा अभ्यास करावा लागतो. रामाच्या मुखी दाखवताना रामाच्या मनात जे विचार आले तेच सीतेच्या मनात आले आणि त्याच प्रसंगी त्याचा प्रत्यक्ष अभिषेक घडताना मोडताना झाला. तेच उत्कृष्ट चित्रण इथे दाखवताना सीतेची काय बरं रिॲक्शन असेल असंही कदाचित रामाला जाणून घ्यायचं असेल. पण सीतेची रिॲक्शन ही रामापेक्षा वेगळी नाही, ही आदर्श पतिव्रता पतीपेक्षा मनाने वेगळी नाही, हे दाखवून दिलेलं आहे. म्हणून नच अस्मी राजा यासारखी अत्युत्कृष्ट वाक्य ही भासाची देण आहे, हे अभ्यास करताना लक्षात आलं पाहिजे. हे संवाद कौशल्यात लिहिता आलं पाहिजे की प्रसंग जिवंत चित्रण दाखवताना 2 ओळीत इथे पण पुन्हा घडतोय प्रसंग, 2 ओळीत तो मोडला, कुठेही मंथरेसाठी एकही विशेषण नाही. आणि जे वापरलं आहे म्हणजे वाईट विशेषण नाही, जे वापरलं ते गोंधळलेली मंथरा. ते काय गोंधळ तिने घातला आणि त्याचे काय दुष्परिणाम आहेत हे दिसत असूनही कुठलंही कवीनी चुकीचं विशेषण तिथे वापरलेलं नाही. ॲक्च्युली ते योग्य असू शकतं, पण रामाच्या दृष्टीने नाही, कारण तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. ही असा एकेका शब्दाच्या आत लपलेले जे विचार आहेत ना ते नाटकातनं शिकायचे असतात. स्टोरी तर आपल्याकडे आहेच, अनुवाद तर आपल्याकडे असतोच. हां, तर भास असं का लिहितो? आपण लिहिलं असतं दुष्ट मंथरेनी, एवढं तरी लिहिलं असतं, विघ्न संतोषी मंथरेनी. ते मनात त्याचा विचारच नाही आहे, पण गोंधळलेली आहे ती, एवढं त्यांनी समोर जे दिसते ते दाखवलेलं आहे. यावर सीतेची रिॲक्शन ही सर्वोत्कृष्ट आदर्श स्त्रीची रिॲक्शन आहे. हां, आणि मग आता राम म्हणतो वल्कल नसल्यामुळे अलंकार काढले होते. याच्यामध्ये आता वल्कल घालणं आणि अलंकार काढणं हेच तिच्या दैवात आहे. त्यासाठी वल्कल प्रसंगाचं संविधानकाचं औचित्य दुसऱ्या अंगाने. आपण वल्कल प्रसंग, वल्कल का आली, वल्कलाच्या चोरीबद्दल काय, इथपर्यंत अभ्यास केला. तर रामाला दिसली ना वल्कल, तो म्हणतो तू अलंकार का काढलेस? तर काहीच बोलत नाही आणि ती म्हणते नाही घालते. ती काही त्याला न खलू तावत आबदना, मी नव्हते घातले आता मी घालते. त्यावर एक श्लोक आहे खूप महत्त्वाचा असं नाही, त्यात एक सूक्ष्म अलंकार सूक्ष्म म्हणजे निरीक्षण त्यांनी केलं ना, तर स्वभावोक्तीसारखं की नाही तू काही दागिने होते पण तू काढले असावेत नुकतेच, कारण तुझ्या पटकन ते कानातलं काढल्यामुळे कानाची पाळी झुकली आहे, हातातले अलंकार तू उतरवलेस ते बघ तळवे असे लाल दिसत आहेत, आणि तुझी आभूषणं घालून तुझं गात्र जे वाकलेलं असायचं, झुकलेलं असायचं सोन्याच्या, ते अजून काही हे वाटत नाही मला, म्हणजे तू त्या नैसर्गिक अवस्थेला आली नाहीस, त्यामुळे तू घातलेले अलंकार काढलेस का असेल काढले. हां, तेव्हा मुक्ती म्हणते की म्हणजे ती पती पत्नीचं एक छान संवाद दाखवला आहे की तरी तू सुंदर दिसतेस. ते म्हणते आर्यपुत्रांना ना एखादं खोटंसुद्धा खरंच असल्याप्रमाणे सांगायला जमतं, म्हणजे एवढी काय मी सुंदर नाही आहे अशा त्यातला ध्वनी ते ठीक आहे. आणि ती ते अलंकार घालते
आणि ती अलंकार घालून आरशात बघत असताना आरशामध्ये वल्कलांसारखं दिसणारं काहीतरी वाटतं आणि राम निरखून बघून म्हणतो, आदर्शे वल्कलानी इव किमे ते सूर्यरश्मया, ते सूर्याचे किरण आहेत का, ते आरशात वल्कलांचं प्रतिबिंब आहे. हसितेन परिज्ञातम क्रीडा इयम नियमस्पृहा. तो म्हणतो, हे तू काय थट्टा म्हणून घेतलंयस का व्रताची आवड आहे. यामध्ये आता ही वल्कलं ही दैवाची थट्टा पुढे करणार आहेत हे सूचित करायचे. आणि मग अवदातिका म्हणते, नाही नाही, तिला कसं दिसतं म्हणून त्यांनी सीतामय्यानी ते घातले होते, बाकी काही नाही. तेव्हा राम असं म्हणतो की इक्ष्वाकूंचा हा वृद्धपणाचा अलंकार आहे, कारण वानप्रस्थाश्रमात वल्कल घालणार आहे. तर तू आत्ता घातलास का, आण बरं मी पण घालतो. आता सीतेने गंमत म्हणून घातली होती, पण पती वल्कल घालायला लागल्यावर अतिशय सुरेख वाक्य आहे की मा खलू आर्यपुत्र हा अमंगलम म्हणतो. म्हणजे जेव्हा राज्याभिषेक होईल का नाही, राज्याभिषेक मोडला तेव्हा ज्या स्त्रीला अमंगल वाटलं नाही त्या स्त्रीला पती वल्कल थट्टेत सुद्धा घालेल हे अमंगल वाटतं. ही आर्य स्त्री आहे, ही पतीचा सतत वैभव, मांगल्य, आयुष्य आणि शुभ चिंतणारी आहे. थट्टेतही तिला पतीनी वल्कल घालणं हे आवडत नाही. हे कृत्रिम संवाद असले तरी हे अकृत्रिम किती कौशल्याने दाखवले ते बघा. आता रामानी तरी असं म्हणायचं काय कारण होतं, हे काय संवाद प्रसंग वाढवायचेत का, नाही, कारण रामही वल्कल घालून जाणारे, सीताही वल्कल घालून जाणारे, म्हणून त्याची नांदी इथे जणू काही सूचित केलेली आहे की अमंगल बोलू नये, आपण घालू नये. तर राम म्हणतो, मला का अडवतेस, तू नव्हती का घातलीस. आता तिचं मन आहे ते थोडं, हे बघा, कितीही पात्राचं उदात्तीकरण केलं तरी त्याला काही सुख दुःख, कुठेतरी चटका, कुठेतरी निराशा, कुठेतरी मोह का असूया, हे सगळं आपण जन्माला घेऊन आलेलं आहोत. तर ते नाही दाखवलं ना तर जिवंत चित्रण होणार नाही. कुठलंही उदात्त पात्र म्हणजे दगड किंवा देव नाही आहे. त्यामुळे मग ती हळूच म्हणते, तसं नाही हो, पण उज्जित अभिषेक कसे आर्यपुत्रस्य, अभिषेक मोडला ह्याचं तिला दुःख नाही आहे, पण तो मोडल्यावर लगेच तुम्ही वल्कल घातलात ना तर अमंगलम इव मे प्रतिभाती, तसं नाही हो, पण अगदी अभिषेक थांबल्याचं मला दुःख नाही, महाराज आहेत, आर्यपुत्र आहेत, पण अगदी वल्कल तुम्ही घातलीत ना तर ते मला ना जरा अमंगल वाटतं. हा स्त्री स्वभाव, पात्रानुकूल भाषा, हे संवाद कौशल्य, एका वल्कल प्रसंगात भाषाचे संविधानकाचं कौशल्य, संवादाचं कौशल्य इतकं जबरदस्त दिसतंय की आपण जेव्हा म्हणतो संवाद कौशल्यावर बोला तेव्हा विद्यार्थी संवाद लिहून काढतात. तर तसं नसतं. हे स्त्री म्हणाली, इतका वेळ जिने कुठलीही रिॲक्शन दिली नाही, ती आत्ता म्हणून गेली, नाही ते तुम्ही आता अभिषेक थांबलाय ना, मग वल्कल घातलं की मला उगाचच काहीतरी अमंगलाची चावल लागल्यासारखं वाटतं. लागणार आहे अमंगल, याच अंकाच्या शेवटी घडणार आहे. अंकाच्या शेवटाकडे जाताना त्यासाठी काहीतरी संबंधित सूचना दिली पाहिजे. ॲब्रप्टली अंकाचा शेवट केलेला चालत नाही. अंकाची पण काही वैशिष्ट्ये असतात, काही लक्षणं असतात, त्याप्रमाणे हळूहळू त्या बाजूला वळायला लागलं. मग ती म्हणते, राम असं म्हणतो, मा स्वयं मन्युम उत्पाद्य परिहासी विशेषतः शरीरार्धेन मे पूर्वम आबद्धाही यदा त्वया. तो म्हणला, अगं मी गंमत म्हणून तू जशी तशी मागितली, तू असं काही दुःखाची शंका घेऊ नकोस, कारण की थट्टा करू नकोस. तू माझं शरीर अर्धांगिनी आहेस. तू ती तर आधीच घातली होतीस. सीता रामाबरोबर आपण होऊन जाणार आहे. मला लक्षात. तर राम नको म्हणत असताना जाणार आहे, त्यामुळे तू माझी अर्धांगिनी आहेस. तर तू तर ती आधीच घेतली होतीस, स्वीकारली होतीस, तर मी घेते थट्टेत घालते, तू एवढी घाबरू नकोस. आणि यानंतर हा वल्कल प्रसंग संपतो. तर वल्कल प्रसंगाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काय भाषाची कौशल्य आहेत ती आपण पाहिली. आणि एकदम आता दुःखाचा प्रसंग आलेला आहे. त्या दुःखाच्या आधी एक आपल्याला छोटीशी या प्रवेशात झलक दाखवली की नका हो वल्कल घालू, नुकताच अभिषेक मोडला आहे ना, तर मला ते जरा बरं नाही वाटत. हे स्त्रीचंच वैशिष्ट्य आहे. आणि राम म्हणतो, तू नाही का थट्टेत माझी अर्धांगिनी आधीच घातली, मग मी घेतलं तर काय. तर ती अर्धांगिनी वल्कल झाली. तीच अर्धांगिनी जी सावलीसारखी सुखदुःखात पतीबरोबर असते. जसं धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नाती चरामी असं पती म्हणतो,
तसंच स्त्री ही सुद्धा पतिव्रता आहे. ती म्हणजे चंद्र असतो ना, त्याच्याबरोबर चंद्रिका गेली असेल, शंभू असेल तिथे अंबिका जाईल, तर ती आदर्श पत्नी, ती सीता आता बनणार आहे हे दाखवण्यासाठी आहे. यानंतर पुढे त्यांनी असं म्हटलं आहे, नारीणाम पुरुषाणाम च निर्मर्यादो यदा ध्वनी सुव्यक्तम प्रभवामीती मुले दैवेन ताडितम. कारण काय झालं, जोरजोरात आवाज आल्यावर तो अशुभ आला. कारण पुरुष आणि बायका मर्यादा सोडून मोठ्या आवाजात काहीतरी ओरडत आहेत, किंचाळत आहेत, हे पाहिल्यावर राज्यात अशी घटना घडते, म्हणजे मुळावरच दैवाने घाव घातला आहे असं आम्हाला वाटतं. आणि इथून पुढे आपल्याला ह्या अंकामध्ये अजून काही लक्ष्मण, नंतर रामाची स्थितप्रज्ञता, हे काही विशेष मुद्दे अभ्यास करायचे आहेत. त्यासाठी आपण पुढच्या विभागात त्याचा अध्ययन करू. धन्यवाद.